नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे तृप्तता. प्राचीन काळी एक समृद्ध देशात एक न्यायी आणि दानशूर राजा राज्य करत होता. तो धर्मप्रिय होता आणि संन्याशांच्या सेवा करण्यात त्याला खूप आनंद मिळत असे. त्याचा असा एक कठोर नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्याशांना दान देत नाही तोपर्यंत स्वतः काहीही खात नसे. त्याला वाटत होतं की दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करून खऱ्या अर्थाने आत्मा शांत होतो. एक दिवस सकाळी दान देण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेपेक्षा थोडा वेळ आधी एक वृद्ध संन्याशी आपल्या हातात एक लहानसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्या मुख्य दरवाजासमोर उभा राहिला. त्याचे वस्त्र साधे होते, चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात गूढ शांतता होती. दरवाजाजवळ उभा असलेला रक्षक त्याला राजापर्यंत घेऊन गेला. राजा संन्याशाला पाहून थोडा अचंबित झाला. त्याने विचारले, बुवा, दानाची वेळ अजून झाली नाही, तुम्ही इतक्या लवकर कसे आलात? संन्याशी नम्रपणे हसून म्हणाला, राजन, वेळेची बंधनं ही शरीरासाठी असतात, आत्म्याला ती नसतात. माझी एक विनंती आहे, जर शक्य असेल तर कृपया माझ्या या लहानशा भिक्षापात्रात काही ना काही दान करा. राजाला संन्याशाचे बोलणे थोडेसे अस्वस्थ करणारे वाटले. त्याला असा भास झाला की संन्याशाने त्याच्या दानशक्तीवर शंका घेतली आहे. शिवाय ते भिक्षापात्र तर अगदी छोटे होते, त्यात काय सामावणार? राजाने त्वरित आपल्या सेवकांना आज्ञा दिली, या भिक्षुकाच्या भिक्षापात्रामध्ये सोन्याच्या मोहरा टाकून ते भिक्षापात्र भरून टाका आणि त्याला योग्य सन्मान द्या. सेवकांनी ताटभर सोन्याच्या मोहरा आणल्या आणि त्या भिक्षापात्रात टाकल्या. पण आश्चर्य म्हणजे भिक्षापात्र रिकामेच दिसत होते. पुन्हा आणखी ताटभर मोहरा टाकल्या तरीही काही फरक पडला नाही. हे पाहून राजाच्या सेवकांना आणि राजाला आश्चर्य वाटू लागले. कितीही मोहरा टाकल्या तरी ते पात्र कधी भरतच नव्हते. राजाचा खजिना हळूहळू रिकामा होत गेला. सर्व मोहरा संपल्यावरही पात्रात जागा उरलेलीच होती. शेवटी राजाला हे लक्षात आले की हा कोणताही सामान्य प्रकार नाही. राजा संन्याशापुढे लोटांगण घालून म्हणाला, बुवाजी, मी मोठ्या अहंकाराने तुम्हाला आणि तुमच्या पात्राला लहान म्हणालो. माझा गर्व आज भंग पावला आहे. कृपया मला क्षमा करा आणि हे रहस्य सांगा, हे पात्र असे असीम का आहे? संन्याशी शांतपणे उत्तरला, हे राजन, हे भिक्षापात्र म्हणजे माणसाच्या हृदयाचे प्रतीक आहे. संसारातील कुठलीही वस्तू, धन, सौंदर्य, सत्ता आणि कीर्ती माणसाच्या हृदयात पूर्ण तृप्ती निर्माण करू शकत नाही. जसे या पात्रात कितीही सोनं टाकलं तरी ते भरत नाही, तसंच माणसाचं मनही कितीही काही मिळालं तरी अजून हवं असंच म्हणत राहतं. खरी तृप्तता ही ईश्वराच्या कृपेच्या एका किरणातूनच प्राप्त होते. पण दुर्दैव असे की मनुष्य हा किरण शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. तो बाह्य गोष्टींमध्ये समाधान शोधतो आणि शेवटी रिकामाच राहतो. तर मित्रांनो, माणसाने बाह्य संपत्तीपेक्षा अंतःकरणातील समाधानाचा शोध घेतला पाहिजे. खरी तृप्तता संपत्तीमध्ये नाही तर मनाच्या शांतीत आणि ईश्वरी अनुभूतीत आहे. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटलं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा.